नमस्ते. आपलं अरविंद गणेश दामले चॅनेलमध्ये स्वागत आहे. मी अरविंद दामले आपल्यासमोर प्रस्तुत करीत आहे माझ्याच काही मराठीतील कविता. हा आहे ह्या कवितांच्या सत्राचा 415वा भाग. याच्यामध्ये जी कविता आहे ती हनुमान चालिसाच्या चौपाई क्रमांक 31चा दुसरा भाग. प्रार्थना ऐकून हनुमानाला काही कळत नव्हते. हनुमानाला गोंधळविण्यासाठी यक्षिणीला पाठवले होते. यक्षिणीने एक कृत्रिम बाग बनविली होती. हनुमानाने फळे तोडण्यास सुरुवात केली होती. फळे तोडताच ती पिवळी झाली आणि सुकली होती. वाळवंटातील पाणी हवे यक्षिणी सांगून गेली होती. हनुमान पाणी घेऊन जाता म्हातारी भेटली. तहानलेली आहे म्हणून ती रडवेली झाली. काही गडबड आहे असे हनुमाना वाटले. हनुमानाच्या सिद्धीने पाणी कमी नाही झाले. हनुमानाने मग ते पाणी बागेत भरून टाकले. मग ती सारी बाग खूप फुला फळाने भरली. जी जी फळे तुटलेली ती सारी घेऊन ये. यक्षिणी म्हणे हनुमानाला सारी फळे जोडून दे. हनुमानाने सारी फळे अति जड केली. फळे उचलणे हे क्रिया यक्षिणीला अशक्य झाली. यक्षिणीने हनुमानाच्या शक्तीला मानले. अंगिरस कोठे हेही तिनेच सांगितले. भद्रासुराच्या पोटामध्ये अंगिरस होता. हनुमान त्याला धरून बाहेर ओढून काढीत होता. कथा सांगणे हनुमानाने पुन्हा सुरू केले. ऐकताना अंगिरसाला पूर्ण बरे वाटले. हनुमानाने 5 ब्राह्मणा प्रसाद घेण्यास सांगितले. शुक्राचार्यांनी या विधीला थांबवण्याचे ठरविले. सात्विक अन्नाला त्याने तामसिक बनवले. हे समजल्यावर ब्राह्मण सारे अतिक्रोधित झाले. ब्राह्मणांनी क्रोधामध्ये भयानक शाप दिला आणि अंगिरसाच्या शापाने महारोग झाला. अंगिरसाला मदत करण्या हनुमान पुन्हा आला. शुक्राचार्यांवरही तो खूप रागवला. ब्राह्मणांनी मग त्याला सूर्याला पूजाया सांगितले आणि अंगिरस मग पहिल्यासारखा बनला. साधू संत हनुमानाची मदत मागतात, कारण खात्रीने हनुमान मदत करतात. एक दिवस स्वतः नारद हनुमानानिकट आला. नव्या जुन्या आठवणींमध्ये बराच वेळ घालवला. नारदाने हनुमानाला एक प्रश्न विचारला. कोट्यावधी भक्तांमध्ये श्रेष्ठ कोण हा विचारला. हनुमान म्हणाला, भक्तांमध्ये श्रेष्ठ कनिष्ठ कसले. पण नारदाने पुन्हा त्याला तेच विचारले. हनुमानाचे त्याचे उत्तर सरळ नाही दिले. रामाजवळ जे लिहिले आहे वाचा हे सांगितले.
ब्रह्मांडातील सर्व भक्तांचे नाव तिथे होते. सारी नावे वाचून नारद जाणू शकत होते. बातमी ऐकून नारद देखील खूप चकित झाला. असे काही आहे याचा पत्ता नव्हता त्याला. लगबग करीत नारद रामाकडे गेला. भक्तांच्या यादीबद्दल प्रश्न त्यास केला. रामाने त्याचे बोट एक दिशेने केले. भक्तांच्या यादीचे कागद तिथे त्यास दिसले. भगवंताचे नाव घेऊन वाचू लागला. पहिले नाव नारद बघून चकितही झाला. सारे वाचून हनुमानाच्या जवळ तो आला. हे बघण्याच्या संधीबद्दल आभारी झाला. स्वतःचे नाव पहिले बघून नारद आनंदित झाला. हनुमानाचे नाव गायब कसे विचारता झाला. विचारता हनुमान म्हणाला, एक वेगळा कागद होता. हे ऐकून नारदा अनुभव जरा सरकण्याचा आला. धावत धावत नारद मग रामापाशी गेला. एक कागद आहे का आणिक त्याने प्रश्न केला. नारदाला प्रेमाने बघून रामाचा चेहरा बदलला. कागदाच्या आठवणीने डोळा पाण्याने भरला. आपल्या उरामधून रामाने कागद काढला. त्याला पाहून आठवणींच्या मध्ये हरवून गेला. नारदाने थरथरणाऱ्या हाताने कागद घेतला. हृदयापाशी होता म्हणजे खास समजून घेतला. नारदाचे नाव तिथे नाही त्याने बघितले. दोन्ही याद्या वेगळ्या हेही त्याने जाणले. राम म्हणाला, पहिली यादी अशांची होती. जे भक्त त्याचे नेहमी स्मरण करीत होती. दुसरी यादी अशा खास भक्तांची होती. ज्यांचे स्मरण रामाला सतत होत होते. नारद मग रडत रडत अन पळत पळत गेला आणि हनुमानाच्या चरणांवरती नतमस्तक झाला. भक्त छोटा की मोठा हे महत्वाचे नव्हते. राम कुणाचे स्मरण करतो महत्वाचे होते. राम सीता हनुमानाला पुत्र म्हणत होते. पुत्राने मात्या पित्याकडून खूप घेतले होते. पण इथे तर मातु पित्यांना पुत्रच देत होता. पित्याला देणारा पुत्र सगळ्यांहून महान होता.